धुतलं बघताय. पहिल्या काळात आपण हात पाय घासूया आता. ओके, स्वच्छ गोरपान व्हायचं म्हटल्यावर हात पाय घासायचं दगडानी खेडेगावातल्यासारखं, आणि घरात नाही बसायचं. आणि आपण थोडं 5 मिनिटं भिजत घालूया, तर तोंड बी धुवावं. बघ, बघ मला तिखट नाही लागला साबण, हे का नाही? कशी आयडियाने लावली साबण. हो का? ओहो, ओ माय गॉड. बुरी झाली आता मी साबण लावून. आता दगडाने हातपाय धुते. माहिती बे, हातपाय धुवायला पाहिजे सगळ्यांनी. सिटीतले लोक कशाने हातपाय घासत असतील बरं? ते वायरीच्या कात्याने घासतात का नाही हातपाय? अच्छा, यो हमारा दगड धोंडा, धोंडूबाई धोंडूबा. घासते मी. काय लागला की मळ? ओ माय गॉड, हे बघा दिसतंय. ओहो, तुम्ही पण असं हात पाय घासत जावा माझ्यासारखं बरं का. मग बरोबर पान वाचाल सगळी जण. मोठमोठ्या प्रोडक्टची काय गरजच नाही. एकदम पैसे देऊन महागड्या प्रोडक्टची गरज नाही. बघा केवढं निघतंय बघा. तुमचं पण लय मोठं निघेल मळ. केवढं निघला मळ. आपण हे कले हातात बघूया. हात भिजवलाय आता. आपण खेडेगावचे सगळे असे गोरे पान होते माहिती का. आता अरे लय निघतंय की. टाइमच नव्हता इतके दिवस घासायला म्हणायचो. का पटापटा निघतंय उन्हाळ्यात, तर फक्त हिवाळ्यातच निघत नाही. हे बघा आता हे असं करायचं ना, असं घासायचं. मस्त स्वच्छ घासायचं, मस्त स्वच्छ राहायचं. ओके. हा, अशा शेतात जाणाऱ्या बायाले करते ते. बघा केवढा मळ निघलाय. लय निघलाय मळ. या उलटी येण्यासारखं मळ निघलाय. इकडून घासायचं स्वच्छ असंच. हे आमचं आहे पार्लर. हे बुटीक आहे आमचं. वॅक्सिंग चालू आहे. वॅक्सिंग जे गावठी पद्धतीनं पहिल्या काळात करत होते वॅक्सिंग. हे दगडाने घासले केसही उगवत नाही हातावर आणि काहीच नाही. हे कोपरा पण असं काळे काळे झालेले असतात, तर असं दगडाने हे करून घ्यायचं. झालं आपलं गावठी पद्धतीने झाली वॅक्सिंग. मोमो. ओके, सगळी त्वचा निघून जाते. हा, केवढा मळ निघलाय बाबा. म्हणतं काय दिसते वाटतं. आता मी बुरी पान दिसणार आता मी. आता घासायचं पायाचं. पाय नाही दिसणार तुम्हाला आता. दाखवते की पाय मी. बॅक कॅमेऱ्याला दाखवते आता. कसं आहे माझं पैंजण? आहे का नाही छान छान जागा मागा? आहे. भिजलेत आता पाय माझे. पाय घासते आता मी.
हम्म. अरे लय मळ निघायला लागले की. हे माझं चालू आहे गावठी पद्धतीने जरा वॅक्सिंग. जरा व्हिडिओ व्हायरल करा की जरा. व काय काय दाखवा तुम्हाला सांगा बरं, तरी व्हिडिओ व्हायरल होत नाही. केवढा मळ निघलाय ह्याला. आता दुसरा. अरे बापरे. असा पाय आता मी भिजवत ठेवलेला आहे. पैंजणच काढून टाकते बघा. तेलकट रोज बारक्या बाळाला आम्ही मालिश करतो ना तेलाने, त्यामुळे तेलकट झालेत पाय सगळे. याला माझे सबस्क्रायबर म्हणतील काही दाखवायला लागली ही तर. आता हे झालं आपलं गावठी पद्धतीनं वॅक्सिंग. ओके. असं आम्ही जर आठवड्याला सुट्टी दिवशी पाय घासायचो पहिल्या काळात लहानपणी. व आमच्या अयो लय निघतंय गे. काय करावं, लय दिवस झालं पायच घासलं नव्हतं मी. सुधरतच नाही लेकरामुळं, तर काय करावं. जास्त सुधारलं. कसं आहे माझं पैंजण, आहे का नाही छान छान जागा मागा. मला आवडतं बघ का पैंजण. पण झालं गोर पाय. इथं काय झालं तर मला लहानपणी दुःख झालं तर वाटतं. थोडे आपण काय करू आता, टाचा बी घासून घेऊया भिजलेल्या आहेत त्या. घासायचं जरा. ओके. आता दुसऱ्या टाचा आता धरायला लय अवघड जाते बाया ह्या हाताने. मोबाईल धरायचं एका हाताने व्हिडिओ काढायचं म्हणल्यावर. आता ह्याला माझ्या व्हिडिओला मिलियनमध्ये व्ह्यूज येऊ द्या बघा. लय छान व्हिडिओ काढलाय मी आता ही. ओके. हे झालं आमचं बुटीक. मेडिक्युअर पेडिक्युअर झालं हे आमचं. हे आमचं मेडिक्युअर पेडिक्युअर झालं. असं झालं की गावाला जाऊन काळी भंगार झाले का नाही मी बी. ओ माय गॉड कसं करावं. लय हात दुखायला लागला. ह्या पाणी, हा हात मी गार पाण्यात घातला होता कपडे धुण्यासाठी, बाळ धुण्यासाठी. पहिलं लग्नाच्या आधी तोंड दिवसातून 4 वेळा तोंड धुवायचे. आता दिवसात ना 4 वेळा तर बाळ ती धुवी लागतात संडास केलेली बाळानी. लाईफ बदलली का नाही. कोण म्हणतं लाईफ बदलत नाही. ओके. एक हे आहे म्हण नाही, एक रियालिटी आहे असं वाटतं मला. फक्त मांडणी करता येत नव्हती. काय काय आहे बरं ते, जाऊ दे आता. कामयाबी. कामयाबी जल्दी जल्दी हो, कामयाब जल्दी जल्दी हो जाओ. म्हणजे यश हे पटापट मिळवा, पटकन मिळवा. नाहीतर तेच यश बघण्यासाठी, यश हे फास्ट मिळवा. नाहीतर तेच यश मिळवण्यासाठी जे आईवडीलही आपले जिवंत राहणार नाहीत. आईवडीलही जिवंत असणार नाहीत. तसं नाही, सॉरी. मिळवायला एवढाही उशीर लावू नका की ते यश बघण्यासाठी आईवडीलही असणार नाहीत. असं होतं ते. मला मान्य करता येत नाही. डोळे सुंदर आहेत ना. थोडं साफ करते. डोळे सुंदर आहेत ना, हरणाच्या पाडसासारखे टपोरे टपोरे डोळे आहेत ना.
म्हणूनच अशी झाली.